नमस्कार मित्रांनो, मी आहे सुवर्णा. आपलं ऑलराऊंडर सुवर्णा चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज शनिवार आहे, तर मी माझ्या हस्बंड सोबत इस्कॉन मंदिरात जात आहे. कारण की किती दिवसापासून माझ्या गळ्यात तुळशीमाळा नाही. मला तुळशीमाळा घालायला खूपच आवडतं. त्यासाठी मी आता माझ्या हस्बंड सोबत जात आहे. तर हे बघा इकडं माझे हस्बंड. तर यांच्यासोबत मी जाणार आहे. मुलं गेलेले शाळेमध्ये, तर आता आम्ही निघतोय थोड्या वेळाने. तर चला मग बघूया, तुम्हाला दाखवते इकडं सुरतचं इस्कॉन मंदिर. तर चला निघतो आता. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे. तर आता वेसूच्या इस्कॉन मंदिरात आम्ही जाणार आहे. सुरतमध्ये वेसू गाव आहे, तर तिथं त्या इस्कॉन मंदिरात जाणार आहे. सुरतमध्ये 2 इस्कॉन मंदिर आहे. एक रांदेर गाव आहे, तिकडं पण एक मंदिर आहे, आणि ते तिकडं जास्त खूप मोठं मंदिर आहे. आणि आता आम्ही वेसू गावातल्या इस्कॉन मंदिरात जात आहे. तर हे बघा मित्रांनो, सुरतचं वेसू गावातलं हे डीमार्ट आहे. तर आपल्याला तिकडं राधेकृष्णाचं दर्शन करून इकडं डीमार्टला पण थोडी काही शॉपिंग करायला यायचं आहे. तर तुम्हाला हे पण दाखवणार. तर आपल्या सुरतमध्ये मेट्रोचं काम सुरू आहे. तर काही वर्षांनी इथं मेट्रो सुरू होणार आहे, तुम्ही बघू शकता. खूपच जोराने काम चालू आहे. तर मित्रांनो, हे सुरतचं सुप्रसिद्ध खाटू श्याम बाबाचं मंदिर आहे. खूपच छान असं मंदिर नवीन बांधलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही खूप वर्षापूर्वी इकडे आलो होतो, तेव्हा हे मंदिर काहीच नव्हतं. तेव्हा बांधकाम चालू होतं. आता एवढं मोठं मंदिर बांधलेलं आहे. तो जय खाटू श्याम बाबा की जय. सध्या मंदिरात कोणी आता नसतं ह्या टायमाला. संध्याकाळी आणि सकाळी इथं भरपूर लोक आरती वगैरे दर्शन करायला येतात. तर खूपच शांत असं हे मस्त मंदिर आहे. तर हे बघा, राधे कृष्ण. ही श्री प्रभुपाद स्वामी यांची मूर्ती आहे. ह्यांनीच इस्कॉन संस्थाची स्थापना केली होती, तुम्हाला माहीतच असणार. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय श्री कृष्ण. राधे राधे. बघू शकता मित्रांनो, ही शॉप आहे. मला माळा घ्यायची आहे, तुळशी माळा. मला 2 वर्ष झाले मी माळा घातलेली आहे. मी नॉनव्हेज सोडून दिलेलं आहे. मी पहिले खूप खात होती, पण आता सोडून दिलं आहे. हे मंदिर बघू शकता तुम्ही. इथं गाय आहे, लहान अशी गौशाळा केलेली आहे. तुम्ही गौशाळा आहे. तर इथं दर रविवारी भोजन प्रसाद इकडं दिला जातो, दर रविवारी संध्याकाळच्या टायमाला. सध्या आता जास्त कोणी आलेलं नाही, पण आम्हाला तुळशी माळा घ्यायची होती. किती दिवसापासून माझ्या गळ्यात तुळशी माळा नाही. मला त्याच्याशिवाय अजिबात जमत नाही, तर मी ते घ्यायला आले. बघू आता काय. 2 राउंड वाली बीच में जो है ये ना, ये ऑलरेडी गोइंग थ्रू
कृष्णा मैं नहीं जा रहा हूँ ऑलरेडी जा रहा हूँ ये जो बस ये है, ये नहीं, ये तो काला पड़ेगा, ये भी काला पड़ता है। This is Peter. इधर है। As far as I know. Peter you will. तर आम्ही आता चहा प्यायला आलेलो आहे एका स्टॉलवर. कुल्हड चहा आहे. कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला कुल्हड चहा आवडते. तर आता मी चहा पिते आणि मग आपण निघूया. ह्यांनी नाही घेतला, ह्यांना जास्त चहाचं येड नाही आहे. चहा फक्त मलाच जास्त आवडतो. तर आता पटकन चहा पिऊया आणि मग डीमार्टला निघूया. तर मित्रांनो आम्ही इथं चहा प्यायला आलो. तर इकडं आमचं ब्लॉगिंग बघून ह्यांनी आम्हाला विचारलं, तर आम्ही लगेच त्यांना फॉलो करायला लावलं, सबस्क्राईब करायला लावलं. तर ते हे नागपूरचे आहेत आई. तर गाईज फॉलो करा यांना आणि सबस्क्राईब करा यांच्या यूट्यूब चॅनलला आणि इन्स्टाला पण. आणि ज्यांना पण ब्लॉगिंग सुरू करायची असेल तर ते सुरू करू शकतात. तर मग हे पण व्हिडिओ बनवतात. आम्ही कोलॅब करणार लवकरच. तर फर्स्ट टाइम आम्ही भेटलो आहे. मी ब्लॉग बनवत होती, सडनली यांनी असं मागे वळून पाहिलं ना, लगेच ते बोलत होते आम्हाला. सुरतच्या कानाकोपऱ्यात आपले मराठी सुरतला सगळीकडे मराठी लोक खूप आहे आपले. तर असं कोणी पण मराठी भेटलं ना तर लगेच असं म्हणजे असं वाटलं कोणी आपलं भेटलं आहे. त्यांची मराठी अनोळखीसारखं. ऐकून मला खूप आवडलं तर मी बघायला लागली त्यांना. हो. आपण परत भेटूया. आम्ही चायची 2 चुस्की मारतो. तुम्ही नाही घेतला चहा? घेता आता तुमच्यासोबत पिऊ. नवीन भेट झाली आहे. तर फ्रेंड्स आता आम्ही डीमार्टला आलेलो आहे. तर थोडंफार सामान घेऊ आणि पटकन मुलांना घ्यायला जाऊ. त्यांचा पण टाईम होणार आहे सुटायचा. तर मग तर आता बघू राहिलो काय घ्यायचं काय नाही. मित्रांनो आता बघू काय घ्यायचं. बघ लिज्जतचा काही नाही. लिज्जतचा घे. ट्रॉली कुठे गेली आपली? बरं हां बस झाला. हां तर आता मी घरी आलेली आहे. ह्यांनी मला सोडलं. आता मुलांना शाळेत घ्यायला गेलेले आहे. त्यानंतर आम्ही डीमार्टमध्ये आलो. तिकडं मी शूट करत होते तर तिकडं एक वर्कर होते. तिकडं मला नाही सांगितलं की अलाउड नाही आहे इकडं, तुम्ही व्हिडिओ नाही काढू शकत. तर मी लगेच बंद केला व्हिडिओ. तर काय हरकत नाही, जाऊ द्या. तसं पण आम्ही घरातलं जे लागतं सामान आहे तेच आम्ही शॉपिंग केली त्याची. काय नाही. मग आता आम्ही इस्कॉनच्या शॉपमध्ये गेलो. तिकडं माळा घेतली. मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय घेतलं. तर तुम्ही बघू शकता आम्ही मुलांसाठी हे हनी घेतलं. खूप छान रिअल हनी त्या इस्कॉन मंदिरात तुम्हाला भेटेल. खूप छान आहे. आणि अजून काय घेतलं, गोपीचंदन. रोज सकाळी कपाळाला लावायला गोपीचंदन घेतलं. अजून काय घेतलं, हां आणि मला किती दिवसापासून मला काउंटर मशीन लागत होतं. मी नामजप करते, मला खूपच आवडतं. त्याच्याने मला माझं जे मानसिक आपले जे नेगेटिव्ह विचार आहे ते दूर राहतात. तर किती दिवसापासून मला काउंटर मशीन घ्यायचं होतं, कारण की मी नामजप करते आणि मला खूपच आवडतं नामजप करायला. तर माझ्याकडे काउंटर मशीन नव्हतं. तर मी काम करता करता येता जाता अशी मनामध्ये नामजप करत असते. तर मला एक मशीन लागत होतं. किती दिवसापासून मी यूट्यूबमध्ये इकडं तिकडं सगळीकडे बघत होते. तर आता मी तिकडे मंदिरात गेली तर मला भेटलं. तर हे बघा, हे काउंटर मशीन आहे.
मी पिवळा रंग घेतला कारण की राधा राणी कृष्णचा हा फेवरेट कलर आहे. मेंटल हेल्थ तुमची छान राहते, तुम्ही एकदम शांत होऊ लागतात आणि नेगेटिव्ह विचारांपासून तुम्ही दूर राहतात. तर मला खूपच आवडलं, म्हणजे खूपच आवडतं मला नामजप करायला. तर तुम्ही पाहिलं असेल इस्कॉन मंदिरात आम्ही गेलो होतो, खूप छान दर्शन झाले. त्यानंतर आम्ही चहा प्यायला एका स्टॉलवर थांबलो होतो. तिकडे तुम्ही बघितलं असेल त्या मुलींनी आम्हाला लगेच मागे वळून पाहिलं. मी तिथं ब्लॉग बनवतच होते, लगेच ती आम्हाला भेटली आणि बोलली. तिला आम्ही पहिल्यांदाच बघितलं होतं आणि ती पण आम्हाला ब्लॉग बनवताना पाहिलं. तर म्हणे ब्लॉग बनवता का हो तुम्ही? म्हणे हो म्हणे. तर लगेच तिने मला सबस्क्राईब पण केलं आणि इंस्टाग्रामवर मी डान्सचे व्हिडिओ बनवते, तिने तिकडं पण मला फॉलो केलं. आणि तुम्ही बघू शकता का ती कशा पद्धतीने आमच्यासोबत बोलत होती. आम्हाला इतकं आवडलं आणि वाटतच नव्हतं की म्हणजे आम्ही तिला ओळखत नाही. म्हणजे मराठी माणूस जर मराठी माणसाला भेटतो ना, तर तुम्हाला माहीतच असणार किती असे आपुलकीने बोलतात आपल्याशी. तर ते खूप छान वाटलं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आज मी मराठीमध्ये ब्लॉग बनवला आहे, तर तुम्ही नक्की सांगा का हा मराठी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मग ओके, बाय.